नमस्कार। आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच हिंदू साम्राज्य दिनी राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे तर्फे आयोजित 5 दिवस होणाऱ्या शिवचरित्र समजून घेताना ह्या व्याख्यान मालिकेत मी केतकी पावगी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी म्हणजेच हिंदू साम्राज्य दिन या सुवर्ण दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला। हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, ज्याचे नंतर साम्राज्यात रूपांतर झाले। त्यामुळे सर्व देशभक्तांसाठी रायगड किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे। तिथीनुसार रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातून अनेक शिवप्रेमी उपस्थित असतात। राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे ची स्थापना 1989 साली झाली। तरुणांमध्ये भारताच्या गौरवशाली इतिहासाची जागृती आवड निर्माण व्हावी याकरिता संस्था गेली 3 दशके कार्यरत आहे। संस्थेमार्फत दरवर्षी ठाणे जिल्ह्यातील 80 ते 90 महाविद्यालयीन तरुण तरुणींना घेऊन रायगड परिक्रमा, रायगड दर्शन, राज्याभिषेक उत्सव सहभाग असतो। विशेष म्हणजे राज्याभिषेक समारोह संस्था ही एकमेव संस्था आहे जी राज्याभिषेक अगोदर संपूर्ण रायगड परिक्रमा करून रायगडावरील कार्यक्रमांमध्ये सहभागी होते। गेली 31 वर्षे सलग हे कार्य सुरू आहे, ज्यात आतापर्यंत 2500हून अधिक तरुण तरुणींचा रायगडावरील राज्याभिषेक कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे। हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधून संस्थेमार्फत ठाण्यात मासुंदा तलाव येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले जाते आणि ठाणे महानगरपालिकेच्या घोषपथकातर्फे मानवंदनाही दिली जाते। ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवकालीन इतिहासावर आधारित गेली अनेक वर्षे कार्यक्रम आयोजित केले आहेत। इथे ओशाळला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते, शिवकल्याण राजा अशी अनेक प्रसिद्ध नाटके दाखवण्यात आली आहेत, जी सर्वांना खुली असतात। या कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे, सु. ग. शेवडे असे अनेक मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी येतात। गेली काही वर्षे दिवाळीला दुर्गबांधणी स्पर्धा घेण्यात येते, ज्यात ठाणे जिल्ह्यातील 100हून अधिक मंडळे सहभागी असतात। स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या वेळी निनादजी बेडेकर, पांडुरंगजी वलकवडे, सच्चिदानंदजी शेवडे, शरदजी पोंक्षे, सौरभजी करडे अशा महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध व्याख्यात्यांचे मार्गदर्शन लाभले आहे। ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यात जास्तीत जास्त तरुण तरुणींना सहभागी करून घेण्याचा संस्थेचा कायम प्रयत्न असतो। संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी झालेले पुढील कार्यक्रमात कार्यकर्ते म्हणून काम करतात अशी शृंखला गेली 3 दशके सुरू आहे। सध्या चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावाने कोणतेही जाहीर कार्यक्रम घेतले जात नाहीत। त्यामुळे संस्थेचा सोशल मीडिया, फेसबुक पेजवर किंवा YouTube चॅनलवर काही ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आले। पोवाडा भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात महाराष्ट्रातून अनेक बालशिवप्रेमींनी सहभाग नोंदवला। त्याचा कार्यक्रम 21 जून रोजी घेण्यात आला। त्यानंतर दर शनिवारी रविवारी ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आले, ज्यात प्रफुल्लजी माटेगावकर, ब्रिगेडियर हेमंतजी महाजन अशा मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले। मागील वर्षी दुर्गबांधणी स्पर्धा सुद्धा ऑनलाईन घेण्यात आली। त्यात 70 पेक्षा अधिक मंडळांनी भाग घेतला होता। माननीय श्री चारुदत्त आपळे बुवा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले व सर्व स्पर्धकांना शिवचरित्र व प्रशस्तीपत्रक सुद्धा देण्यात आले। संस्थेचे पुढील कार्यक्रमांची माहिती फेसबुक पेजवर वेळोवेळी देण्यात येईल। त्याप्रमाणे आधी झालेल्या कार्यक्रमांचे व्हिडिओ सुद्धा फेसबुक, YouTube वर तुम्ही बघू शकता। संस्थेचे फेसबुक पेज लाईक, शेअर करावे, तसेच YouTube चॅनल सुद्धा सबस्क्राइब करावे। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो मंगल दिवस समस्त हिंदूंच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा तो क्षण। रायगडावर हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन झळाळू लागले होते। हिंदुस्थानच्या इंद्रप्रस्थ, देवगिरी, चित्तोड, विजयनगर इत्यादी सर्व भंगलेल्या
सिंहासनांच्या जखमा रायगडावर बुजल्या जात होत्या आणि सर्व बादशहांना नामोहरम करून शिवराय राजे शिवछत्रपती होणार होते. या प्रसंगाचं वर्णन श्रीमंत शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे आपल्या ओजस्वी लेखणीतून करतात. कशाशी तुलना करावी या स्वातंत्र्याच्या आनंदाची? अमृतपानाशी, कल्पवृक्षाच्या छायाश्रयाशी, इंद्रसभेतील वैभवाशी? छे, हे सर्व आनंद ह्या सार्वभौमत्वाच्या आनंदापुढे अगदीच किरकोळ होते. आमचा राजा, आमची सेना, आमचे आरमार, आमचा ध्वज, आमचे प्रधानमंडळ, आमची भूमी, आमचे पाणी आणि आकाश आज सार्वभौम सिंहासनाधीश्वर होणार होते. हा आनंद तोलण्यास स्वर्गीच्या इंद्रधनुष्याचाच तराजू हवा आणि पारडी हवी, ती सुद्धा इंद्रसभा आणि नंदनवनाचीच. अन त्यात शिवराज्याभिषेकाचा आणि स्वर्गसुखाचा आनंद तोलला असता तरी स्वर्गसुखाचे पारडे शिवराज्याभिषेकापुढे ताडकन हवेत उडले असते. आजपासून 5 दिवस आपल्याला लाभलेले वक्ते श्री पार्थजी बावस्कर यांचा परिचय फार विस्तृत आहे. त्यापैकी मी इथे तुम्हाला त्यांचे थोडक्यात ओळख करून देणार आहे. पार्थ बावस्कर हे मराठीतील प्रथितयश युवा लेखक व्याख्याते आहेत. इतिहास अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक आहे. रामायण, महाभारत, लोकमान्य टिळक तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयांवर श्रीलंका, इंडोनेशिया यासारख्या देशात अनेक व्याख्याने त्यांची झाली आहेत. विविध मराठी व इंग्रजी वृत्तपत्रात स्तंभलेखन, अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये 4 वर्षांपासून वक्ता म्हणून निमंत्रित, मुंबई तरुण भारत या वृत्तपत्रात लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी निमित्त लेखमाला. स्वस्थ बैसेल शारंग पाणी, कलीच्या युगी ये धर्मा सगलानी, कसा स्वस्थ बैसेल शारंग पाणी, पुन्हा जन्म घेई फिरुनी, करण्या वचनाला साकार, करण्या वचनाला साकार, गरजा जय जयकार, शिवरायांचा गरजा जय जयकार. जगी माजले दैन्य सुलतान सत्ता, कुणी बुत शिखन सुखे मारीत लाथा, नरसिंह पुन्हा प्रगटला होता धर्मावरी प्रहार, नरसिंह पुन्हा प्रगटला होता धर्मावरी प्रहार, गरजा जय जयकार, शिवरायांचा गरजा जय जयकार. मुंबईचा माझा तरुण मित्र सौरभ वैशंपायन यानं आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांवरती रचलेल्या या ओळी मोठं काव्य त्यानं रचलंय. पण त्यातल्या निवडक ओळी घेऊन आजच्या या आपल्या 5 दिवसीय छत्रपती शिवराय समजून घेताना या शीर्षकानं जी व्याख्यानमाला आपण सुरू करतोय त्या व्याख्यानमालेच्या आरंभी मी या ओळी सांगितल्या. त्याचं कारण असं आहे की ज्या तरुण वयात शिवरायांनी हे सगळं कार्य केलं त्या तरुण वयाची मुलं, त्या तरुण वयाची मंडळी आज शिवरायांचा चरित्रचंद्र मोठ्या अभिमानानं गातायत. 300 वर्षांपूर्वी शिवरायांनी जर ते जोखमीचं पाऊल उचललं नसतं तर कदाचित आज इतक्या अभिमानाने तुम्ही आम्ही या स्वतंत्र भारतामध्ये जगतो, तुम्ही आम्ही एक मोकळा श्वास घेतो त्या देशामध्ये, तो आपण घेऊ शकलो नसतो. छत्रपती महाराजांनी ते काम 300 वर्षांपूर्वी करून दाखवलं, म्हणून आपण सगळेजण आज सुखाचा श्वास या देशामध्ये घेतोय. ही नवनवीन काव्य रचना आपण करू शकतो. आज आपल्यावरती कुठलीही बंधनं नाहीत, आपण कुठेही मनाला वाटेल त्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये भ्रमण करू शकतो. कुणी आपल्याला आज भीती दाखवायला येत नाही किंवा कुणी आपल्याला आज धाक दाखवायला येत नाही की अरे तुम्ही हा कर भरला नाही तर तुमची कत्तल केली जाईल, आणि तुम्ही जर आमचा धर्म स्वीकारला नाही तर तुम्हाला या जगामध्ये आम्ही राहू दिलं जाणार नाही, तुमची तिथल्या तिथे कत्तल करून टाकू. आजच्या आज या क्षणी तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. आणि मग अशा पद्धतीचा जुलमी वरवंटा या देशामध्ये 300 वर्षांपूर्वी सातत्यानं फिरवला जात होता. त्या जुलमी वरवंट्याला शह देण्याचा प्रयत्न त्याच्या आधी सुद्धा 300 वर्ष कुणीही करू शकलं नव्हतं. म्हणजे महाराष्ट्रात पुरता जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे मोठं देवगिरीचं राजघराणं होतं ते देवगिरीचं राजघराणं अस्तंगत झालं, युद्धामध्ये पराभव झाला. त्यानंतर महाराष्ट्रात असा एक कलमी प्रयत्न कुठेही झालेला नव्हता. तो प्रयत्न थेट 300 वर्षांनंतर छत्रपती महाराजांनी शिवरायांनी करून दाखवला. तो प्रयत्न तेव्हा जर त्यांनी केला नसता
तर त्यानंतरची पुन्हा 300 वर्ष सुद्धा कदाचित पारतंत्र्यात गेली असती. आणि आज ज्या अभिमानानं आपण या देशाचे नागरिक आहोत हे सांगतो आहोत, तो अभिमान कदाचित आपण बजावू शकलो असतो की नाही सांगता येत नाही. असो, शिवचरित्र गायनाचा आरंभ आपण सगळे करतोय. राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे या संस्थेचे सगळे उत्साही पदाधिकारी, आमचे शंतनूराव खेडकर आणि त्यांची ही सगळी तरुण मावळ सेना, ही जे सगळे तरुण मावळे त्यांनी जमवलेले आहेत. खरं तर आजचा हा उत्सव त्या अतिशय गौरवशाली इतिहासाच्या परंपरेला साजेचा असा राजधानीच्या गडावरती व्हायला हवा होता. पण दुर्दैवानं गेल्या 2-2.5 वर्षांपासून आपण सगळेच जण एका विलक्षण अशा संकटात आहोत. पण त्या संकटाला संकटावरती बळ आणि मात करण्याचं आपल्याला छत्रपती महाराजांनी शिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या शिवरायांचं स्मरण करून आज त्यांचा राज्याभिषेक दिन त्या रायगडावर, त्या राजधानीवरती जितक्या अभिमानानं, जितक्या उत्साहानं आपण साजरा केला असता, तितक्याच उत्साहात आज या व्याख्यानमालेची सुरुवात आपण करू. शिवरायांच्या चरित्राचा आरंभ आपण करतोय. खरं म्हणजे शिवराय गेल्यानंतर त्यांची चरित्र कशी लिहू लागली गेली आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, याचा एक फार सुंदर इतिहास आहे. तो इतिहास आपल्याला फारसा माहिती नसतो. शिवरायांचं चरित्र आजकालच्या ज्या नवनव्या साधनांच्या माध्यमातून आपण धुंडाळतो, ती साधनं कशी तयार झाली, छत्रपती महाराज होऊन गेल्यानंतर किंवा त्यांच्या काळामध्ये शिवचरित्र लेखनाचा संकल्प कुणी सोडला आणि 300 वर्षांनी टप्प्याटप्प्याने हे शिवचरित्र कसं आपल्यापर्यंत पोहोचलं, या सगळ्याचा सुद्धा एक रंजक इतिहास आहे. या व्याख्यानमालेला सुरुवात करताना 300 वर्षांची ती पारतंत्र्याची काळरात्र सांगणं तुम्हाला जितकं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं त्या शिवचरित्राच्या लेखनाचा इतिहास सांगणं सुद्धा आहे. कारण गेल्या 300 वर्षामध्ये ज्या प्रचंड इतिहास अभ्यासकांनी कष्ट करून, संशोधन करून तो इतिहास तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवला, त्या इतिहासकारांचं सुद्धा फार मोठं ऋण आपल्यावर आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सुमारे 100-125 वर्ष मराठ्यांचं राज्य या देशावरती होतं. आणि त्या मराठ्यांचं राज्य गेल्यानंतर जो इंग्रजी राज्याचा वरवंटा पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये फिरायला सुरुवात झाली, त्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या पद्धतीने इतिहास लेखन सुरू केलं. म्हणजे आपण बघा, आपल्याला कधी विजयाचा इतिहास शिकवला जात नाही, आपल्याला पराजयाचा इतिहास शिकवला जातो. आपल्याला इतिहासाच्या पुस्तकामधनं ज्या सगळ्या लढाया शिकवल्या जातात, त्या लढाया इतिहासाचं गुणगान करणाऱ्या फार थोड्या असतात. त्या पराजयाच्याच लढाया शिकवल्या जातात. कारण आपला इतिहास आपल्याला जो शिकवला जातो शालेय अभ्यासक्रमात, त्याचे संदर्भ मुख्यतः परकीयांच्या इतिहासातनं घेतले गेलेले आहेत. त्याच्यामुळं मग आपण त्या परकीयांच्या इतिहासावर किती अवलंबून राहायचं? आपल्याकडं मूळ जी इतिहासाची साधनं उपलब्ध आहेत ती आपण शोधायचीच नाही का, याचा आपण कुठेतरी विचार करायला हवा. आणि नंतर मग इतिहास सांगण्याची सुरुवात करायला पाहिजे. आपल्याला तो इतिहास निर्जीव वाटतो, आपल्याला त्याच्यापासून प्रेरणाच घेता येत नाही, स्फूर्तीच घेता येत नाही. कारण जाणीवपूर्वक काही इतिहासकारांनी तसाच्या तसा इतिहास आपल्याकडे लिहिला, कारण तो परकीयांनी लिहून ठेवलेला आहे. ही मंडळी आक्रमक म्हणून या देशामध्ये आहे. आक्रमक म्हणून त्यांनी आम्हाला हरवून आमच्या देशात सत्ता कशी स्थापन केली, असा इतिहास लिहायची सुरुवात त्यांनी केली गेली. खरं तर छत्रपती गेल्यानंतर, त्यांच्या निर्वाणानंतर साधारणतः आपल्याकडे इतिहास लेखनाचं स्वरूप कसं होतं, तर बखरी लिहिल्या जात होत्या, पोवाडे लिहिले जात होते. आणि त्या काळातले समकालीन लोक शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे एक अवतार म्हणून बघत होते. देशमुखांनी जे छत्रपती महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे 2 खंडात, त्याच्यात त्यांनी प्रस्तावनेतच हा सगळा इतिहास दिलेला आहे. ते म्हणतात हा इतिहास समजून घेणं फार महत्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण शिवचरित्राच्या वाटचालीकडे, शिवचरित्र लेखनाच्या वाटचालीकडे बघतो, तेव्हा आपल्याकडे लक्षात येतं की महाराजांनी जे लोकविलक्षण कर्तृत्व करून ठेवलं, त्या कर्तृत्वाकडे तत्कालीन लोक सुद्धा अवतार म्हणून बघत होते. आणि अवतार म्हणून बघत असल्यामुळं मग महाराजांचं चरित्र, महाराजांचा जो सगळा आयुष्याचा कालक्रम होता, तो कालक्रम एक आख्यान म्हणून, पोवाडा म्हणून आपल्याकडे सांगितला जाऊ लागला. त्याच्या बखरी लिहिल्या गेल्या. बखरीचा जो थाट आहे ना आपल्याकडे लिहिलेला, ऐतिहासिक बखरी, ज्यांचा अभ्यास मी स्वतः केलाय किंवा अनेक आपल्याकडच्या इतिहासकारांनी केलेला आहे, त्या बखरींचा थाट हा आख्यान सांगण्याचा, लक्षात घ्या. त्याच्यामुळं संपूर्णपणे सनावळ्या देऊन जे चरित्र लिहिणं म्हणतात, त्या चरित्र लेखनाचा तसा प्रयोग शिवरायांच्या बाबतीत इतक्या लवकर झालेला नव्हता. मग पुढे नंतर काय झालं, तर पेशवाईच्या काळामध्ये सुद्धा शिवचरित्राच्या सगळ्या त्या कालखंडाकडे आदराने बघण्याचा दृष्टिकोन होता. कारण
महाराजांनी स्थापन केलेलं राज्य जर आपल्याला वाढवायचं आहे तर नंतर पेशव्यांनी ते पार सगळं साम्राज्यामध्ये त्याचं रूपांतर केलं ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा सविस्तर चरित्र लेखनाच्या नियमानुसार जर शिवरायांचं चरित्र लिहायला जायला पाहिजे होतं तसं ते लिहिलं गेलं नाही. शिवरायांच्या काळात सुद्धा संस्कृतमध्ये काही ग्रंथ लिहिले गेले पण ते ओवी पद्धती. संस्कृतमध्ये लिहिले गेलेले अनेक ग्रंथ आहेत त्यांची रचना श्लोकांच्या पद्धतीने केलेली आहे पण अस्सल चरित्र लेखन सुद्धा त्याच्याकडे नाही. आणि मग 1818 नंतर पेशवाई अस्ताला जाऊन जेव्हा इंग्रजांचा काळ आपल्या देशामध्ये सुरू झाला त्या इंग्रजांच्या काळामध्ये शिवरायांचं गुणसंकीर्तन तर बंदच पडलं. म्हणजे आतापर्यंत पेशवाई असेपर्यंत तरी शिवरायांच्या चरित्राकडे कशामुळे बघितलं जात होतं? गुणसंकीर्तनाच्या माध्यमातून. की आज जे राज्य आम्ही इथे उभारलेलं आहे हे राज्य जे आम्ही पार त्या पाकिस्तानपर्यंत म्हणजे त्या काळात नर्मदेपर्यंत आजचा पाकिस्तान त्या काळात नर्मदेपर्यंत आम्ही ते राज्य घेऊन गेलो होतो. सिंधूच्या नदीचं पाणी आमच्या घोड्यांनी प्यालं होतं. नर्मदा ओलांडली पुढे सिंधूपर्यंत आपण गेलो. त्या सिंधू नदीपर्यंत गेलेलं राज्य कुणामुळे तर ते छत्रपती महाराजांमुळे. महाराजांनी अगदी एवढूशा त्या मावळाच्या खोऱ्यामध्ये सुरुवात केली. आज त्यांनी जर ती सुरुवात केली नसती तर पुढे आम्हाला काहीच करता आलं नसतं. अशा दृष्टिकोनातनं पेशवाईच्या काळात बघितलं जात होतं. पेशवाई अस्ताला गेली इंग्रजांचा काळ सुरू झाला आणि इंग्रजांचा काळ सुरू झाल्यानंतर शिवरायांच्या चरित्राकडे जे आदरानं बघितलं जात होतं ते बघणं सुद्धा हळूहळू बंद झालं. मग या काळामध्ये विजेत्याच्या भूमिकेतून कारण इंग्रजांनी भारताला जिंकलेलं होतं ना ते जेते होते आम्ही पराभूत झालेलो होतो. त्यांनी जेत्यांच्या मानसिकतेतनं शिवचरित्र लिहायला सुरुवात केली आणि मग ग्रँट डफनी जो मराठ्यांचा इतिहास लिहून ठेवलेला आहे ते त्याचं फळ आहे लक्षात घ्या. आक्रमकांच्या राजवटीचं औचित्य सांगणं हा ग्रँट डफच्या इतिहासाचा हेतू आहे. आणि म्हणून मग शिवाजी महाराजांचं वर्णन इंग्रजांनी सुद्धा काही निवडक इंग्रजांनी सुरुवातीच्या काळात जे केलेलं आहे ना ते शिवाजी महाराज वसुली करतात शिवाजी महाराज लूट करतात. ही इज अ ग्रँड रिबेल. ते लुटारू आहेत ते दरोडीखोर आहेत ते चोर आहेत अशा माध्यमातून त्यांचं आकलन सुरू झालं. मग नंतरच्या काळामध्ये 1857चं स्वातंत्र्य घडवल्यानंतर पुन्हा एकदा ह्या सगळ्या परिस्थितीत फरक पडायला लागला आणि काही क्रांतीच्या ध्येयानं पेटलेल्या मनांना शिवचरित्र हे या देशाला पुन्हा एकदा उभारी द्यायला उत्सुक ठरेल. ही जी निर्जीव निस्तेज मन आहेत पारतंत्र्यानं भरडून निघालेली आहे की ज्यांना आता पुन्हा नव्याने काहीच करावं असं वाटतच नाही अशा सगळ्या मनांना पुन्हा नवी उभारी कशामुळे मिळेल तर ती शिवरायांच्या चरित्रामुळे मिळेल. छत्रपती महाराजांचं चरित्र जर पुन्हा एकदा आपण गायला लागलो तर नवा जोम या देशाला चढेल असं वाटायला लागलं आणि मग त्याच्यावरून मग पुन्हा एकदा आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे बघायची सुरुवात झाली. त्याचं फार मोठं कारण नंतरच्या काळातलं ते म्हणजे लोकमान्य टिळकांचं. लोकमान्य टिळकांनी या सगळ्या इतिहासाचा मागोवा घेतला. त्याच्या आधी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पोवाडा लिहिलेला होता. नंतर मग हळूहळू ते रायगडावरती जाऊन आले. त्यांनी ती समाधी बघितली तिची किती वाईट अवस्था झाली ती बघितली. त्याबद्दल त्यांनी थोडीशी चळवळ केली ती कमी पडली. मग रानडे उभे राहिले. रानड्यानंतर लोकमान्य टिळक उभे राहिले आणि लोकमान्य टिळकांनी मग हे शिवचरित्र जे कुठेतरी लुप्त होत होतं हे शिवचरित्र कुठेतरी कथेच्या माध्यमातून सांगितलं जात होतं असं शिवचरित्र त्यांनी मग नंतर संपूर्णपणे महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता त्याला हळूहळू बाहेरच्या इतर राज्यांमध्ये घेऊन जायला सुरुवात केली. मग ते शिवचरित्र सगळ्यात आधी गोपाळराव देवस्करांच्या मार्फत बंगालमध्ये पोहोचलं. बंगाली जनतेला शिवचरित्र समजून घ्यायला गोपाळराव देवस्करांनी मदत केली आणि अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूनी लोकमान्यांचा शिवाजी उत्सव तर वाढत होताच. मग या काळामध्ये शिवजन्मतिथीचे वाद सुरू झाले जे आजही आहेत आपल्याकडे. शिवजन्मतिथीच्या वादांचा निकाल लावायचा तर जुन्या बखरी धुंडाळणं सुरू झालं. जुने पुरावे शोधायला पुन्हा एकदा त्या काळात जे नवे इतिहासकार निर्माण होत होते त्या इतिहासकारांनी सुरुवात केली आणि अशा रीतीनं शिवाजी महाराजांचं चरित्र टप्प्याटप्प्यानं लिहिण्याचा आपल्याकडे प्रारंभ झाला. तो प्रारंभ आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात. त्याच्या आधी शिवाजी महाराजांची जी सगळी चरित्र लिहिली गेली ती सगळी चरित्र आपण बेसिकली बघितलं तर ती गुणगान गाण्याच्या स्वरूपामध्ये होती. मग त्यानंतर आपल्याकडे हळूहळू डोळसपणा यायला लागला या सगळ्या चरित्रकारांमध्ये आणि मग पुन्हा रियासतकार सरदेसाई म्हणा, यदुनाथ सरकार म्हणा, चिवी वैद्य म्हणा
अशा सगळ्या मंडळींनी नव्यानं शिवचरित्राची सांगड घालायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग लोकमान्य टिळकांमुळे या सगळ्या शिवाजी महाराजांच्या चरित्राला पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवरती एक मान्यता प्राप्त झाली आणि छत्रपती शिवराय हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर ते या राष्ट्राचं दैवत आहेत. संपूर्ण राष्ट्रामध्ये जो काही पारतंत्र्याचा अंधार साचलेला होता तो अंधार नाहीसा करण्यासाठी छत्रपती महाराजांचा जन्म झाला. अशा दृष्टीनं शिवचरित्राची मांडणी सुरू झाली, जे आता स्वातंत्र्यानंतर मग इतर सगळे इतिहासकार झालेले आहेत. त्या सगळ्या इतिहासकारांची नावं मी आता घेत नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी, आपल्याला पुढे जायचं. ते सगळे इतिहासकार तुम्हाला माहिती आहेत. मग नंतर अशा रीतीनं लोकमान्य टिळकांनी पुन्हा त्या सगळ्या शिवचरित्राला शिवाजी महाराजांच्या गुणसंकीर्तनाला ऊर्जितावस्था आणली, त्याला एक राजकीय चळवळ प्राप्त करून दिली. म्हणजे आज आपण बघतो की त्या काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा स्वातंत्र्य चळवळीसाठी जो काय शिवचरित्राचा उपयोग लोकमान्य टिळकांनी करून घेतला, आज सुद्धा आपल्याकडचे अनेक राजकीय नेते त्यांना हव्या तशा पद्धतीने शिवचरित्राचा राजकीय वापर करून घेतात. ते दुर्दैवाची गोष्ट आहे ती, अर्थात त्यामध्ये मला फारसं पडायचं नाही. पण शिवचरित्राचे हे असे स्थित्यंतराचे टप्पे आहेत. शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला समजून घ्यायचंय, त्याची सुरुवात मी करणारच आहे. पण तत्पूर्वी चरित्र लेखनाचा हा इतिहास फार जणांना माहिती नसतो, तो सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. आपण मुळातच इतिहास लेखनाच्या दृष्टीने कमजोर आहोत. अतिशय जोमानं परदेशामध्ये इतिहासाच्या स्मृती ज्या जिव्हाळ्यानी, जोमानी आणि ज्या ताकदीने जपून ठेवल्या जातात, त्या बाबतीत आपण फार कमी पडलेलो. आज सुद्धा इतिहास हा विषय आपल्याला मानानं शिकवला जात नाही. इतिहासाचं मोल इतर विषयांच्या शालेय अभ्यासक्रमाच्या तुलनेत फार थोडस आहे. दुर्दैवानं मग राज्याभिषेक समारोह संस्थेसारख्या संस्थांना पुढाकार घ्यावा लागतो. दुर्दैवानं बाहेर घडत नाही, म्हणून अशा संस्थांना पुढाकार घ्यावा लागतो आणि मग हे शिवचरित्र पुन्हा एकदा नव्या पिढीच्या समोर, नव्या पिढीच्या नजरेच्या टप्प्यात कसं आणून ठेवता येईल याचा प्रयत्न नव्यानं केला जायला सुरुवात होते. म्हणून शिवचरित्र समजून घ्यायचं, म्हणून शिवचरित्र सांगायचं. कारण 300 वर्ष महाराष्ट्रातल्या कुणालाच असं वाटलं नाही हो की आपण तलवार उचलावी, आपण खड्ग उचलावं आणि लढायला जावं. कोण हा नवा बादशाह आपल्या देशावरती राज्य करतोय, ज्याचा आणि या मातीचा अजिबात संबंध नाही, तरी सुद्धा तो आमच्या देशामध्ये येतो, आमचं सिंहासन बळकावतो, आमच्यावर नको नको ते कर लादतो, कर लादण्याच्या पलीकडे आमच्या आया बहिणींची अब्रू लुटतो. आमचे प्राणी असतील, आमची गाय असेल, आमचे इतर सगळे जी श्रद्धास्थानं असतील त्या श्रद्धास्थानांवर डाग लावण्याचा प्रयत्न करतो. आणि 300 वर्षांमध्ये एकालाही असं वाटत नाही की या सगळ्या परकीय सत्तेविरोधात आम्ही आंदोलन केलं पाहिजे, आमची भाषा, आमची लिपी, आमचा स्वधर्म, आमची स्वसंस्कृती या सगळ्यावरती घाला घातला जातो, तरी सुद्धा कुणीच उभं राहिलं नाही. 300 वर्षाच्या काळात ते छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले. यादवांच्या काळात जो काय राज्याभिषेक झाला असेल ना देवगिरीवरती, त्यानंतर 300-350 वर्षात महाराष्ट्रात सार्वभौम राजाला राज्याभिषेक होण्याचा प्रसंग आलेला नाही. तो प्रसंग आज जो आपण शिवराज्याभिषेक दिन साजरा करतोय ना, तो प्रसंग आला 350 वर्षांनंतर शिवाजी महाराजांच्या रूपात. मग 300 वर्षात हे कसं काय सगळं सांभाळून घेतलं गेलं, तर ते मराठी संतांनी सांभाळलं. राजवाड्यांनी भलेही त्यांना संताळे म्हणून हिणवलं असेल, पण मराठी संतांचं फार मोठं योगदान आहे या 300 वर्षांमध्ये. एकीकडे बळजबरी होत होती, एकीकडे बाटवा बाटवी होत होती, एकीकडे हिंदू धर्मावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतराचं संकट आलेलं होतं, पण त्यात सुद्धा हरिभजनाच्या माध्यमातून त्यांना टाळकुटे म्हणून राजवाड्यांनी हिणवलंय. ते टाळकुटे नव्हते, त्या भजनाच्या माध्यमातून, त्या विठ्ठलाच्या संकीर्तनाच्या माध्यमातून हा जो सगळा पूर्ण मराठी समाज होता ना, त्या मराठी समाजाला भागवत धर्माच्या सूत्रामध्ये बांधण्याचं, त्या मराठी समाजाला, त्या मराठी मनांना विठ्ठल भक्तीकडे लावण्याचं काम जर मराठी संतांनी केलं नसतं, तर कधीच हा महाराष्ट्र यवनांच्या टाचेखाली केवळ शरीरानं नव्हे तर मनाने सुद्धा पिचून गेला असता. ज्ञानेश्वरांपासून ते तुकारामांपर्यंत
या सगळ्या संतांनी हे जे काम केलं, त्यांना माहिती होतं की काळ कठीण आहे, काळ वाईट आहे. एकनाथ महाराजांनी त्या आदिशक्ती समोर दार उघड बये, दार उघड अशी प्रार्थना उगाच केली नव्हती. त्यांना माहिती होतं काळ कठीण आहे. या काळामध्ये लगेच आपण लोकांना शस्त्र घेऊन लढायला प्रवृत्त करू शकत नाही. अशा काळात आपण काय करू शकतो? अशा काळात ही जी मराठी मनं आहेत, या मराठी मनांना किमान आपण खचून जाण्यापासून परावृत्त करू शकतो. ही मराठी मनच जर खचली तर मग पुढे त्यांच्या हातून पराक्रमी कार्यच घडणार नाही. ते पराक्रमी कार्य इथून पुढे कधी ना कधीतरी घडेल. कुणी ना कुणीतरी मराठी माणूस येईल, उभा राहील. ते कार्य मग रामदासांच्या रूपात कुठेतरी समर्थांनी त्या बलोपासनेचा प्रारंभ करत करत तो महाराष्ट्र पेटवायला सुरुवात केली आणि मग छत्रपतींच्या रूपाने ते सगळं कार्य महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं. समर्थांनी लढायला शिकवलं. या बाकीच्या सगळ्या संतांनी मन सांडली. समर्थांनी मनाबरोबर शरीरानं सुद्धा लढायला शिकवलं आणि मग त्याला जे एक उत्तम फळ येणं म्हणतो ना आपण, ते सगळं फळ छत्रपती महाराजांच्या रूपाने या महाराष्ट्राला आलेलं आहे. त्या संतांची पुण्याई कामी आली हो. ते सुद्धा जर असंच म्हणाले असते की या परकीय आक्रमणापासून निभण्याचा, या परकीय आक्रमणापासून आता सुटून जाण्याचा दुसरा उपाय नाही, तर काय झालं असतं? सगळा महाराष्ट्र भाषेच्या अंगाने, संस्कृतीच्या अंगाने आणि धर्माच्या अंगाने सुद्धा परकीय झाला असता, मुसलमानी झाला असता. ते टाळलं आमच्या संतांनी आणि मग छत्रपतींचा जन्म. किती 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 यांनी अत्याचार करावेत आमच्यावरती. समर्थांनी लिहिलंय काय या अत्याचारांचं वर्णन करावं. समर्थ म्हणतात, किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्ट वेल्या, किती शामुखी जाहजी फाकविल्या, किती सुंदरा हाल होवोनी मेल्या, किती एक देशांतरीत्या विकिल्या, किती सुंदरा हाल होवोनी मेल्या. बायकांवरती जुलूम, बायकांना बाटवणं, जबरदस्तीनं त्यांचा उपभोग घेणं, हे तर 300 वर्ष सुरूच होत. याबद्दल वाईट फक्त मराठी मनांना वाटत नव्हतं. मराठी माणसं तशी जात्यात समजूतदार आहे. तो समजूतदारपणा कुठेतरी एका टोकाला जाऊन भेटलेला होता. म्हणून कुणाला तसं करावं असं वाटलं नाही, कुणाला त्यातून परावृत्त व्हावं असं वाटलं नाही. ते वाटलं जिजाऊ साहेबांना, ते वाटलं शहाजी महाराजांना आणि त्या दोघांच्या त्या सगळ्या विचार प्रक्रियेतून ते बाळकडू बाल शिवबाराजांना पाजले गेले आणि तिथून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवायला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांचं चरित्र जाणून घ्यायचं असेल ना, तर त्याआधी मी नेहमी जिजाऊ साहेबांचे काही गुण सांगत असतो. कारण ती आई फार महत्वाची आहे. त्या आऊसाहेब नसत्या तर हे असे शिवराय घडलेच नसते. त्याच्यामुळे छत्रपती जाणून घ्यायच्या आधी आऊसाहेब थोड्याशा जाणून घेतल्या पाहिजे. आऊसाहेबांचं फार फार मोठे उपकार आहेत या मराठी मुलखावरती, या महाराष्ट्रावरती. आऊसाहेब का जाणून घेतल्या पाहिजेत? बघा ना काय गंमत आहे. आऊसाहेबांना आणि शहाजी राजांना छत्रपतींपूर्वी 6 अपत्य झाली होती. छत्रपती 7वे, त्यापैकी फक्त 2 जिवंत राहिले, संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज. ते जे अपत्य झालं, छत्रपतींचा जो जन्म झाला, त्या जन्मानंतर सुमारे 10 महिने शहाजी राजे शिवाजी महाराजांचं तोंड सुद्धा बघू शकलेले नाही. त्या 6 अपत्यांपैकी 2 अपत्य फक्त जिवंत राहत आहेत आणि ते जे जगलेलं अपत्य आहे त्याचा चेहरा सुद्धा या बापाला 10 महिने बघायला मिळू नये का? नियतीचा दैवदुर्विलास काय असतो हा माणूस. म्हणजे मी एका दृष्टीनं कुठेतरी भावनिक पद्धतीने हे सांगतोय, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की ते 10 महिने शहाजी महाराज लढायांमध्ये गुंतलेले आहेत. एकीकडे निजामशाह, एकीकडे आदिलशाह अशांच्या चाकरीमध्ये कुठेतरी त्यांच्या मनाची अवस्था अशी आहे, कधी कधी त्यांना सुद्धा असं वाटतंय की या दोन्ही चाकऱ्या झुगारून द्याव्यात आणि आपण आपलं सार्वभौम राज्य स्थापन करावं. परिस्थिती अनुकूल नाहीये. अशा परिस्थितीत ते स्वतःच्या मनाची समजूत काढतात आणि जिजाऊ साहेब त्यांच्या पण पाठीशी उभं राहतात. आजकालच्या बाईंनी हे सहन केलं असतं की मूल झालं आणि ते मूल बघायला 10 महिने त्याचा बापच आलेला नाही. दुसऱ्या कुठल्या बाईंनी सहन नसतं केलं. जिजाऊ आऊसाहेबांनी ते सहन केलं. आऊसाहेबांच्या त्यागाला सीमा नाही लक्षात घ्या. काय घराणं आहे त्या आऊसाहेबांचं आपल्याला ठाऊक आहे की लखुजीराव जाधवांच्या घराण्यातले आऊसाहेब आहेत. त्यांचे वडील कोण आहेत तर ते निजामशाहीचे सरदार आहेत. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, आपल्याला आश्चर्य वाटेल,
लखुजीराव जाधव जेव्हा निजामशाही सोडून मोगलांना येऊन मिळाले तेव्हा बादशाह जहांगीरनं त्यांना 24,000 स्वारांची जहागिरी दिलेली आहे. म्हणजे ते निजामशाही सोडून जेव्हा मोगलांना येऊन मिळतात तेव्हा हा बादशाह जहांगीर त्यांना 24,000 स्वारांची जहागिरी देतो. याचा अर्थ ते किती मोठे योद्धे होते याचा तुम्ही विचार करा. म्हणजे जिजाऊ भाऊसाहेबांचे वडील इतके मोठे योद्धे. बरं, ज्या माणसाशी त्यांची सगळी लग्नगाठ बांधली गेली तो माणूस नवरा सुद्धा लढवाई आहे, पित्यापेक्षा अस्थिर आहे त्याचं, तर कधी निजामशाहीत तर कधी आदिलशाहीत तर कधी मोगलांशी झुंजण्यामध्ये. आणि मग मी आता म्हणालो तसं की कधी कधी शहाजी राजांना असं वाटते की या तिन्ही शायांना आपण सोडून द्यावं, आता या तिघांशी पण आपण चाकरी करणं नको, आपण आपलं सार्वभौम सिंहासन निर्माण करू, आपण आपलं छोटं गाव होईना पण स्वराज्य निर्माण करू. हे बाळकडू या दोघांच्या मार्फत मग त्या बालशिवबापर्यंत पोहोचतायत. लक्षात घ्या, ते पोहोचणं फार महत्वाचं आहे. ते जर पोहोचलेच नसते तर शिवबा घडले असते का? घडलेच नसते, शक्यच नव्हतं. त्या 12 मावळामध्ये जेव्हा शिवबांना आणून ठेवलं ना, भाऊसाहेबांना आणि शिवबांना, त्याच्या मागे शहाजी राजांची किती मोठी दूरदृष्टी होती, किती मोठी योजना होती. ती योजना पुढच्या काळात तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी जिजाऊ भाऊसाहेब जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांना काय डोहाळे लागले असतील? आपल्याकडे इतिहासकारांनी जिजाऊ भाऊसाहेबांच्या डोहाळ्यांचं वर्णन करून ठेवलंय बरं का. म्हणजे आजकालच्या आयांना खरं तर असे डोहाळे लागायला हवेत. दुर्दैवाने ते लागतात की नाही माहित नाही, पण तत्कालीन परिस्थितीच अशी होती की जिजाऊ भाऊसाहेबांना लागलेल्या डोहाळ्यांचं वर्णन त्या काळातल्या सगळ्या इतिहासकारांनी करून ठेवलेलं. इतिहासकार काय म्हणतात की या मातेला कधी काही खाण्याचे पिण्याचे असे डोहाळे फारसे लागले नाहीत. या मातेला जे डोहाळे लागले तर लढाई करावी, घोड्यावर स्वार व्हावं आणि लढाईला निघावं, अशा पद्धतीचे डोहाळे या मातेला लागतायत. लक्षात घ्या, असे डोहाळे शक्यतो कोणाला लागत नाही. शिवभारतकरांनी वर्णन करून ठेवलंय की हत्तीवर वाघावर बसावं, त्या मावळ खोऱ्यामध्ये जे गड आहेत ना त्या गडांवर अवरोहण करावं, शुभ्र छत्राखालच्या सुवर्ण सिंहासनावरती बसावं, भगवा ध्वज उभारावा, सुंदर चौरा ढाळून घ्याव्यात, रणदुंदुभी ऐकाव्यात. लक्षात घ्या, रणदुंदुभी म्हणजे युद्धाचे घोष. युद्ध सुरू होतं तेव्हा ज्या दुंदुभी वाजवल्या जातात, जी वाद्य वाजवली जातात, त्या रणदुंदुभी वाजवाव्यात, त्या रणदुंदुभी ऐकाव्यात, धनुष्यबाण चालवावा. जिजाऊ भाऊसाहेब उत्तम योद्ध्या होत्या बरं का. त्याचा उल्लेख मी पुढे सगळ्या या आपल्या वर्णनामध्ये करणार आहे. धनुष्यबाण चालवावा, भालाफेक करावी, तलवार आणि चिलखत घालून लढाया कराव्या, गड हस्तगत करावेत, विजयश्री मिळवावी. आपला नवरा लढतोय ना, स्वातंत्र्यासाठी आपला नवरा लढतोय, आपण काय इथे असंच बसून राहायचं? असे डोहाळे त्या काळात जिजाऊ भाऊसाहेबांना लागतात. मोठमोठी दानधर्म तर अतिशय दानशूर होत्याच त्या, त्याबद्दल शंकाच नाही. असे सगळे डोहाळे त्यांना लागले. धर्मस्थापना करावी, हत्तीवर वाघावर बसून हिंडावं. म्हणजे याच्यातली काव्यात्मकता जरी आपण वगळली ना तरी त्यातून तत्कालीन रीतिरिवाजांचं किती छान दर्शन घडतं. आपण आपल्या सगळ्या परंपरांना नावं ठेवतो, अनेक जण आपल्याकडचे, की काय तुमच्या परंपरा, काय हे डोहाळे जेवण, काय हे सगळे तुम्ही त्या बाळंतिणीचं कोड कौतुक करता. पण त्या काळातल्या मातेला अशा प्रकारचे डोहाळे लागणं ही किती विलक्षण गोष्ट आहे बघा. की तिला गडावरती सैर करावीशी वाटते, तिला वाघावरती बसावं असं वाटतंय, तिला सिंहावरती बसावं असं वाटतंय. अशा सगळ्या तत्कालीन परिस्थितीमध्ये आजूबाजूचं सगळं अस्थिर वातावरण जिजाऊ भाऊसाहेब अनुभवतायत. नुसतं अनुभवत नाहीये तर त्याच्या विरुद्ध बंड करणारा पराक्रमी आणि तेजस्वी पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, अशी आर्त प्रार्थना त्या आई जगदंबेपाशी करतायत. आई जगदंबेला सांगतायत, आई जगदंबे, हे सगळं बघते ना मी आजूबाजूला, माझ्या नवऱ्याची ही जी चाललेली फरफट मी बघतेय ना, ती फरफट कुठेतरी थांबली पाहिजे. अगं इतक्या वर्षांपासून मी माझ्या वडिलांना बघतेय, ते सुद्धा परकीयांची चाकरी करण्यामध्ये लढतायत, आपापसामध्ये लढतायत ग. दुर्दैवानं परकीयांशी चाकरी करताना त्या परकीयांना तर आपापसांमध्ये भांडणं लावण्याची हौसच मिळाली. परकीयांशी चाकरी करतायत, आपापसामध्ये लढतायत, हे लढणं आता थांबव. आता माझ्या पोटी तो पराक्रमी पुत्र जन्माला येऊ दे, जो पुत्र ही सगळी आमची आपापसातली भांडणं थांबवेल, ही सगळी आमची आपापसातली भांडणं जो त्याच्या खडगानं
तलवारीनं नाहीशी करून टाकील असा पराक्रमी पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे, अशी कामना जिजाऊ आऊसाहेब त्या आई भवानीच्या चरणी करतात. आणि तसं लेकरू जन्माला आलं, तसं अपत्य जिजाऊ आऊसाहेबांनी प्रसवलं. मी म्हणालो काय त्या अपत्याच्या जन्माचा थाट वर्णावा. बाबासाहेब पुरंदरेंनी अतिशय अतिशय रंजकतेनं आणि अंगावर काटा येईल अशा भाषेमध्ये शिवरायांच्या जन्माबद्दलची सगळी ती कहाणी सांगितलेली आहे. आणि मग आपल्याकडे शिवरायांच्या जन्मतिथीबद्दल वाद असतील, असू देत. त्या जन्मतिथीबद्दलचे वाद फारसे महत्वाचे नाही आहेत. शिवरायांचा जन्म झाला आणि नुसता जन्म होऊन शिवराय इतर राजांप्रमाणे चाकरी करत न बसता स्वराज्य स्थापनेच्या मार्गाला लागले. हीच इतकी लोकविलक्षण घटना आहे की त्या घटनेपुढं त्यांचा जन्म कधी झाला, मग त्यांना इतर बाकी त्यांना म्हणजे अनेक इतिहासकारांनी तर आपल्याकडे असं वर्णन करून ठेवलेलं आहे की शिवराय अशिक्षित होते, त्यांना अक्षर ओळख नव्हती. मुळात त्यांनी इतकं मोठं पराक्रमी कार्य करून ठेवलेलं आहे. त्या पराक्रमी कार्यासमोर त्यांच्या जन्माचे वाद, ते शिक्षित होते की अशिक्षित, असे सगळे क्षुल्लक वाद घालत बसण्यापेक्षा त्यांनी केलेला पराक्रम लोकांपुढे सांगणं मला जास्त महत्वाचं आहे. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाल्यावरती त्या शिवाईवरून हे नाव ठेवलं असे काही बखरकार आपल्याला सांगतात. शिवाजी असं नामकरण त्या बाळाचं केलं गेलं आणि शिवाजी असं नामकरण केल्यानंतर मग शहाजी राजांचं जे स्वप्न होतं स्वराज्य स्थापनेचं, ते स्वप्न कुठेतरी त्या स्वप्नाचे बाळकडू या शिवरायांना जिजाऊ आऊसाहेबांच्या मुखातून द्यायला सुरुवात झाली. पोरसौदा वय आहे. बाळशास्त्री हरदासांनी आपल्याकडे फार सुंदर वर्णन करून ठेवलंय या बालशिवबाचं. कसे असतील बालशिवबा, तुमच्या माझ्या मनामध्ये कल्पना सुद्धा येत नाही. आपण साधारणतः 4वी-5वीच्या पुस्तकामध्ये असं वाचलेलं असतं की जिजाऊ आऊसाहेब त्या बालशिवबाला जवळ घ्यायच्या आणि जवळ घेतल्यानंतर काय करायच्या तर त्यांना गोष्टी सांगायच्या. कशाच्या गोष्टी सांगायच्या तर रामायणातल्या गोष्टी सांगायच्या, महाभारतातल्या गोष्टी सांगायच्या. रामायण महाभारतातल्या गोष्टी म्हणजे काय सांगितलं असेल हो जिजाऊ आऊसाहेबांनी, याचा आपण कधी विचार करतो? रामायण महाभारतातल्या गोष्टी जेव्हा जिजाऊ आऊसाहेबांच्या कडे खांद्यावर खेळत खेळत हे बालशिवबा ऐकत असतील, त्या रामायण महाभारतात सुद्धा आहेच की. सीतेचं अपहरण करून रावण घेऊन जातोय. त्या द्रौपदीची विटंबना त्या 5 पांडवांच्या डोळ्या देखत सगळे कौरव करतायत. तिथे तर इतकी ज्येष्ठ मंडळी उपस्थित असताना सुद्धा त्या द्रौपदीची विटंबना कुणाला थांबवता आली नाही. मग रामायण महाभारत ऐकता ऐकता एकीकडे त्या सीतेचं अपहरण ऐकतायत, द्रौपदीची विटंबना तिच्या 5ही नवऱ्यांसमोर घडत असताना बालशिवबा ऐकतायत. तेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला नसेल, त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला नसेल की का ग आई, पूर्वापार आमच्या नशिबी हे असे अभद्र प्रकारच लिहिलेले आहेत का ग? म्हणजे एक वेळ ती सीता असेल किंवा द्रौपदी असेल, तशी ती त्या काळात एकटी झाली असेल, पण आजच्या काळात अशा अनेक सीता, अशा अनेक द्रौपदी असतील, अगणित आहेत त्या, याला गणतीच नाही. असा प्रश्न जर शिवरायांनी त्या जिजाबाईंना विचारला असेल, आऊसाहेबांना विचारला असेल, आऊसाहेबांनी काय उत्तर दिलं असेल सांगा? ही सगळी आजूबाजूची परिस्थिती आऊसाहेब लहानपणापासून त्या बालशिवबाला सांगतायत. आऊसाहेब म्हणाले असतील, बाळा पुढं काय सांगते ते तर ऐक. तुला असं वाटेल की ही फक्त विटंबनाच आमच्या नशिबात आहेत का? नाही रे. पुढे जिजाऊ आऊसाहेब मग पराक्रमाची गोष्ट त्या बालशिवबाला सांगतात आणि म्हणतायत की अरे त्या सीतेच्या अश्रुबिंदूंसाठी, ती सीता रडते ना, रावण तिला पळवून घेऊन गेलाय, त्या सीतेच्या एका अश्रुबिंदूंसाठी मित्रांनो, त्या सीतेच्या अश्रुबिंदूंसाठी ती सगळी वानर सेना घेऊन रावणाच्या त्या विशाल लंकेवरती स्वारी करणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं चरित्रगान हे शिवबा मी तुला आता इथून पुढे सांगते. एका स्त्रीची विटंबना झाली म्हणून, द्रौपदीची विटंबना झाली म्हणून रणभूमीवर त्या सहस्त्रावधी सैनिकांच्या समोर त्या दुःशासनाचं रक्त पिणाऱ्या भीमाची कथा
पराक्रमी विजयी भीमाची कथा, विजयी रामचंद्राची कथा जिजाऊ भाऊसाहेबांनी त्या बालशिवबाला सांगितली नसेल, सांगितलीच असणार. अशा कथा, पराक्रमाच्या कथा जिजाऊ भाऊसाहेब त्या बालशिवबांना सांगतायत. आणि मग त्या प्रभू रामचंद्राचा पराक्रम ऐकून, त्या भीमसेनाचा पराक्रम ऐकून कुठेतरी मग त्या बालशिवरायांचं, बालशिवबा राजांचं डोळे चमकून उठले असतील. आणि आई, ते म्हणाले असतील, आई आता तर इतक्या द्रौपदी आणि इतक्या सीता आपल्याला आजूबाजूला दिसतात, पण राम आणि भीम मात्र कुठंच दिसत नाही. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, सीता आणि द्रौपदीच दिसायच्या. 300 वर्ष या महाराष्ट्रामध्ये जो काही सगळा यावनी सत्तेनं चिरडून टाकला होता महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रामध्ये कधीच कोणी राम किंवा कधीच कोणी भीम दिसला नाही. तिथे फक्त सीता आणि द्रौपदीच दिसल्या ना. कारण सहन करणं, शिवबाराजांच्या मनात तो प्रश्न पडला असेल ना त्या काळामध्ये. आपण का नाही विचार करत? ही सगळी माणसं म्हणून आपण त्यांचा विचार करू. जेव्हा या सगळ्या कथा जिजाऊ भाऊसाहेब सांगत असतील तेव्हा त्यांना वाटलंच असेल की आई तू असं म्हणतेस की इतका सगळा वाईट परिस्थिती आहे आजूबाजूला, इतका सगळा वाईट परिसर आहे, आणि मग गेल्या 300 वर्षात कुणालाच असं वाटू नये की आपण त्या प्रभू रामचंद्रासारखा पराक्रम करावा, आपण भीमसेनासारखा पराक्रम करावा, आपण अर्जुनासारखा पराक्रम करावा. असं कुणालाच वाटलं नाही. असा प्रश्न जिजाऊ भाऊसाहेबांना जर शिवबांनी विचारला असेल तर तितक्याच तडफेनं त्या माय माऊलींनी शिवाजी महाराजांना उत्तर दिलं. त्या बालशिवबाला, त्या बालशिवबाच्या मनामध्ये जे महाराज दडलेले होते ना, त्या महाराजांना ती आई उत्तर देतीये. आणि त्या महाराजांना ती आई सांगतीये, बाळ अरे इतरांच्या तोंडाकडे पाहण्यात काय अर्थ आहे? तुलाच स्वतःला राम किंवा भीम होता येणार नाही का? कुणीतरी इतरांनी यावं, कुणीतरी इतरांनी राम व्हावं, कुणीतरी इतरांनी स्वराज्यासाठी लढावं, कुणीतरी इतरांनी ही सगळी विटंबना थांबवावी. असा विचार तू का करतोस? तुला स्वतःला राम किंवा भीमसेन होता येणार नाही का? असा प्रश्न जेव्हा त्या जिजाऊ भाऊसाहेब त्या बालशिवबाला विचारतायत तेव्हा काय अवस्था झाली असेल हो मनाची. आजकालची कुठली आई आपल्या कुठल्या मुलाला असा प्रश्न विचारते? केलाय का कधी तुम्ही विचार? ती आई धन्य आहे. याच्यासाठी आज आपण सगळे म्हणतो ना, आपल्याकडे म्हण आहे की शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्यांच्या घरात. अशी आपली सगळ्यांचीच मानसिकता झालेली. आपल्याला कोणालाही स्वतःला उठून कष्ट करायचे नसतात, कष्ट करायला नको असतात. आईतखाऊ जगण्याची सवय या स्वातंत्र्यांनी आपल्याला करून दिलेली आहे. कारण त्या स्वातंत्र्याचं मोल दुर्दैवाने आपल्याला नाही. हजारो लाखो बांगड्या त्या पानपतावरती फुटल्या, पिचल्या, झिजल्या. त्या काही त्यांना एकट्याला राज्य पेशव्यांचं होतं ना, पेशवे राजे होणार होते, राज्य पेशव्यांचं आहे, ते आम्ही का राखावं असा विचार त्या काळातल्या मावळ्यांनी केला असता. कोण हे शिवाजी भोसले आम्हाला सांगतायत की अफजल खानाचं आक्रमण येत आहे, शाहिस्तेखानाचं आक्रमण येत आहे, ते आपण थोपून धरलं पाहिजे. आपण आपल्या आया बापड्यांची, आपण आपल्या गाई गुरांची अब्रू राखली पाहिजे. कोण कुठला तो शिवाजी राजा सांगतो, कोण कुठल्या त्या शिवाजी राजाचं आपण ऐकावं असं वाटलं नसेल त्या मावळांना. पण नाही, छत्रपती शिवरायांचं वैशिष्ट्य हेच आहे. म्हणजे जिजाऊ भाऊसाहेबांपासून ते शिवरायांपर्यंतचा हा सगळा प्रवास जो आज मी पहिल्या भागात तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यात त्यांचं वैशिष्ट्य हेच आहे की शिवाजी महाराजांना जे जागं केलं ना, जागृत केलंय भाऊसाहेबांनी किंवा दादोजी पंतांनी त्यांना जे शस्त्रसज्जतेचं शिक्षण दिलंय किंवा त्यांना जी राज्यकारभाराची घडी बसवायला शिकवलंय ना, त्या सगळ्या काळामध्ये त्यांनी जागृत केलंय. जागृत करणं आणि पेटवणं याच्यात फार मोठा फरक आहे. जी माणसं जागृत झालेली असतात ती चटकन विझत नाहीत. पेटलेली माणसं चटकन विझतात. पेटणं आणि जागृत होणं याच्यात फरक आहे. जागृत झालेला दिवा हा संथपणे हळूहळू 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 तेवत राहतो. पेटलेला भार तो पेटतो आणि विझतो. छत्रपती पेटलेले नाहीये, ते जागृत झालेले आहेत. त्यांच्या मनात स्वराज्याची कामना जागी झालेली आहे. ते जाग होणं फार महत्वाचं आहे. जाग ज्याला आली, तो जागृत जो माणूस झाला तो सहजासहजी विजत नाही. जिजाऊ साहेबांनी, शहाजीराजांनी आणि पंतांनी शिवाजी महाराजांना भोवतालच्या परिस्थितीचं शिक्षण देऊन अशा पद्धतीने जाग केलं. तेच जागेपण शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करताना आपल्या मावळ्यांमध्ये जागवलंय. बघा ना, इतिहास साक्षीदार आहे. हा इतिहास सांगितला जात नाही दुर्दैवानी, पण
छत्रपतींच्या महानिर्वाणानंतर या सगळ्या सार्वभौम सत्तेचा बादशहा औरंगजेब या महाराष्ट्रात येऊन राहतो. सातत्यानं तो अनेक वर्ष ही मराठी सत्ता आक्रमून घ्यायचा प्रयत्न करतो, ही मराठी सत्ता स्वतःच्या ताब्यात घेऊन खेचून घ्यायचा प्रयत्न करतो, तरी त्याला ती जमत नाही. कारण शिवाजी महाराजांनी या मातीतल्या माणसाला जागं केलेलं असतं, त्याला पेटवलेलं नसतं, त्याला जाग आणून दिलेली असते, त्याला त्याच्या कर्तव्याचं भान आणून दिलेलं असतं की नाही आता ही तुझी जबाबदारी. त्या स्वराज्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, बहुतांश माणसाच्या मनामध्ये ही जाग उत्पन्न केली आहे महाराजांनी की अरे माझं राज्य आहे, हा माझा देश आहे. आपण सगळे प्रतिज्ञा म्हणतो शाळेमध्ये की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. पण त्या प्रतिज्ञेला पूरक असं आपण वागतो का, असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. छत्रपती महाराजांचं स्वराज्य वेगळं याच्यासाठी कारण त्या स्वराज्यातला बारीक माणूस सुद्धा हे माझं राज्य आहे अशा हिमतीनं लढला. महाराज असोत नसोत, महाराजांनी तर त्यांच्या टप्प्याटप्प्यावरती प्रत्येक स्वारीवरती मृत्यूला सामोरं जाण्यासाठीच तर लढली ना. अफजल खानाशी ते लढले तेव्हा सोपी गोष्ट नव्हती. किंवा पुण्याला आल्यानंतर जेव्हा शहाजी महाराजांचं आदिलशहाशी जमलं नाही, आदिलशहाशी त्यांचं भांडण झालं, मी त्या विषयाकडे येणार आहे, तेव्हा महाराज अगदी 14-15 वर्षांचे होते. त्या 14-15 वर्षांच्या काळात सुद्धा जेव्हा तिकडून सैन्य चालून आलं, आदिलशहानी पुण्यावरती सैन्य पाठवलं, तेव्हा सुद्धा महाराज डगमगले नाहीत, महाराज थांबले नाहीत. त्यांनी ते सैन्य अंगावर घेतलं. आणि अंगावर कसं घेतलं तर मग ते तिकडे रायरेश्वराच्या खोऱ्यामध्ये जाऊन बसले. रायरेश्वरामध्ये जाऊन बसल्यानंतर मग त्यांनी तिथं स्वराज्याची स्थापना केली. आणि स्वराज्याची स्थापना केल्यानंतर पुण्यावर तुम्ही सैन्य चालून येताय ना, मग आम्ही पुण्याच्या पुढचा प्रदेश घेऊ. अशा पद्धतीने गनिमी काव्याने युद्ध करत करत शिवाजी महाराजांनी सगळी ती त्यांची पिढी, त्यांची सगळी त्यांच्या भोवतालची पिढी, त्यांचे समवयस्क मंडळी घडवलेत आणि घडवून त्यांना लढवलंय. हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. यासाठी त्यांचं सगळं चरित्र आपण समजून घेतलं पाहिजे. शिवरायांचं चरित्र साधं सुद्धा नाहीये. पुण्याच्या प्रदेशामध्ये का ठेवलं? शहाजी राजे आदिलशहाच्या चाकरीमध्ये होते आणि पुण्याच्या प्रदेशामध्ये का ठेवलं? पुण्याचा प्रदेश माहिती आहे आपल्याला, आपण त्याला 12 मावळ असा तो प्रदेश मानतो. तो 12 मावळचा प्रदेश, त्या 12 मावळाच्या प्रदेशांमध्ये दादोजी कोंडदेवांसोबत छत्रपती महाराजांना ठेवण्याचं कारण शहाजी महाराजांच्या मनामध्ये असं होतं की तो 12 मावळचा प्रदेश कसा आहे तर मोठमोठे डोंगर आहेत, डोंगरांसोबत उंच सुळके आहेत, लांब लचक पसरलेली पठारं त्या पुण्याच्या प्रदेशामध्ये. त्या पठारांच्या पायथ्याशी गेला तर गर्द झाडी आहे, दऱ्या आहेत, वेडेवाकडे घाट आहेत, अरुंद खिंडी आहेत. त्या खिंडींच्या बरोबरच भयाण अंधाऱ्या अशा घळी आहेत, गुहा आहेत. आपल्या डोळ्यासमोर पुणे म्हणजे त्या 12 मावळांचा फक्त गावखेड्यांचा प्रदेश आहे अशातला भाग नाही. बरं, तो गावखेड्यांचा प्रदेश तुमच्या लक्षात घ्या. राज होण्याचं शिक्षण ते दिलं जातं ना बालपणामध्ये, अनेकांना माहिती नसेल. पण आणखी एक महत्वाची गोष्ट शहाजी राजांनी केलेली होती ती म्हणजे शिवाजी राजांचं वय अवघ्या 7 वर्षाचं असताना त्यांनी शिवबा राजांच्या नावानं त्या मावळची मुकासदारी करून ठेवलेली होती. आणि कारभाराचं शिक्षण त्यांना मिळावं या दृष्टीने सगळी व्यवस्था पंतांच्या माध्यमातून केलेली होती. पुणे परगण्यामध्ये एकूण 290 गावं होती, आपल्याला हेही माहिती नसतं. या गावांची राज्यकारभार कसा पाळावा, या गावांची राज्यव्यवस्था कशी लावावी हे तर महत्वाचं सांगितलंच. पण त्याचबरोबर या गावांच्या आसपासचा हा जो प्रदेश आहे, मी म्हणालो तसं मोठमोठे डोंगर आहेत, सुळके आहेत, लांबलचक पसरलेली पठार आहेत, गावांचा राज्यकारभार तर पाहायचाच आहे. पण पुढे जर आक्रमण आलं तर या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात राहून, या सगळ्या निसर्गाची मदत घेऊन त्या आक्रमणाला कसं थोपवता येईल याचं शिक्षण लहानपणापासून मिळावं म्हणून शहाजी महाराजांनी वयाच्या 7व्या वर्षी, शिवबा वयाच्या 7 वर्षांचे असताना त्या पुण्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाची मोकासदारी त्यांना देऊन ठेवली. काय प्रदेश आहे तो? 7 तर्फांमध्ये तो विभागला गेलेला सगळा प्रदेश आहे. हवेली आहे, तिथं 82 गाव आहे, कडे पठार आहेत 43 गाव आहे, सांडस दुर्ग आहेत 20 गाव आहे, कर्यात मावळ आहे 36 गाव आहे, पाटसचा प्रदेश आहे 43 गाव आहेत, सांडस बुद्रुकचा प्रदेश आहे तिथे 29 गाव आहेत, निरथडी नावाचा प्रदेश आहे 27 गाव आहेत. अशी विभागणी आणि अशी एकूण 290 गावं.
अशी एकूण 290 गाव. म्हणजे शहाजी राजांकडे जेव्हा पुणे जहागिरीची अवस्था आली तेव्हा अतिशय खराब होता हा भाग. हा भाग आधी निजामाकडे होता आणि नंतर तो आदिलशहाकडे होता आणि मग आदिलशहाकडून पुन्हा तो शहाजी राजांकडे भाग आला. जेव्हा 1937 साली शहाजी राजांनी दादोजी पंत, कोंडदेव आणि जिजाऊ साहेब यांच्या सोबत शिवाजी महाराजांना पुण्याला पाठवलं ना, तेव्हा पहिला प्रश्न होता पुण्यात राहायचं कुठं. कारण तो पुण्याचा सगळा प्रदेश भुईसपाट झालेला होता. पुण्यात राहायचं कुठं हा प्रश्न उद्भवला, कारण मग तिथे काही राहायला वाडा नव्हता असा स्वतःचा. मग शहाजी राजांचे पुण्यातले सगळे वाडे भुईसपाट झालेले होते. त्याच्यामुळे वाडा बांधून होईपर्यंत पुण्याच्या दक्षिणेला 7 कोसांवर खेडेबारे इथं बापूजी मुद्गल नरेकर देशपांडे यांचा एक वाडा होता. त्या वाड्यामध्ये राहण्याची सोय केली गेली. बापूजी मुद्गल हे पुण्याचे हवालदार होते. त्यांच्याकडे सुरुवातीचा काही काळ बालशिवबा, जिजाऊ साहेब आणि त्यांच्या देखरेखीत पंत होते. आणि मग तिथे पुण्यामध्ये आता वाडा बांधायचा म्हणल्यानंतर जागा खरेदी करणं गरजेचं होतं. तो जो लाल महाल आपण बघतो ना, त्याची जागा पंतांनी खरेदी केली. ती कोणाकडून केली तर खेडच्या कोंडे पाटलांकडून त्यांनी ती जागा विकत घेतली. जागा विकत घेतल्यानंतर महाराजांसाठी त्यांनी तिथे आधी वाडा बांधला. त्या वाड्यानंतर शिवगंगेच्या काठी नामवंत अशी आंब्याची बाग लावली. म्हणजे शहर कशी उभी करायची हे याचं प्रॉपर शिक्षण मिळत होतं महाराजांना. तिथे बाग वसवली. त्या बागेला शहाबाग असं नाव दिलं. संभाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्या नावाने संभापूर आणि विसापूर अशी 2 गावं पंतांनी तिथं वसवली. म्हणजे किती बेसिक शिक्षण मिळतंय ना. गावं कशी वसवायची, त्यांचा सगळा मुलूख, त्यांच्या मुलखाची व्यवस्था कशी लावायची. मग त्याचे मुहूर्त केले. त्या मुहूर्तासंबंधी पाटील, कुलकर्णी, देशपांडे वगैरेंना पंतांनी मानाची पत्र दिली. आता एक आणखी महत्वाचं टास्क इथे, महत्वाचं संकट होतं पंतांसमोर. ते म्हणजे 12 मावळच्या प्रदेशामध्ये ही जी सगळी देशमुख मंडळी होती, त्या देशमुख मंडळींना वठणीवर आणायचं. शिवबाई सगळं बघत होतं. त्या देशमुखांना वठणीवर आणण्यासाठी काय करावं, तर हे सगळे देशमुख मंडळी उन्मत्त झालेली होती. तो सगळा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश असल्यामुळं त्या काळामध्ये फारशी कुणाचं नजर पडलेला नव्हता आणि तिथे दळणवळणाची साधनं सुद्धा विकसित झालेली नव्हती. मग शहाजी राजांच्या माध्यमातून पंतांना इथे सगळी व्यवस्था बसवावी लागली. ती व्यवस्था कशी बसवली, त्या देशमुखांवरती सामदाम दंडभेद नीतीचा प्रयोग मग पंतांनी केला आणि मग रामजी चोरघेला त्याला मारावं लागलं. फुलाजी नाईक निंबाळकरांना बांबूनी चोप दिला, तोही ऐकायला तयार नव्हता. कृष्णाजी बांदल ही जी सगळी देशमुख मंडळी होती ना, आपलं वर्चस्व प्रस्थापित करून तिथे बसलेली, कृष्णाजी बांदल 3 पिढ्यांपासून 12 मावळांवरती त्यांचं राज्य होतं. ते बंडखोर झालेले होते. त्यांच्याशी पंतांना युद्ध करावं लागलं. त्या युद्धात पंतांचा पराभव झाला आणि बघा, हे बालशिवबा बघतोय बरं का हे सगळं. त्या युद्धात पराभव झाला. इतका पराभव झाला की पंतांच्या घोड्याची शेपूट तोडून टाकली असा उल्लेख इतिहासात एका ठिकाणी आपल्याला आढळतो. मग त्यांच्याशी सामोपचाराची बोलणी करण्यात आली. सामोपचाराच्या बोलण्यासाठी त्यांना सिंहगडावरती बोलवलं. ते ऐके ना. मग इथे दंडाचा वापर, तुम्ही ऐकत नाही, इथे मग दंडाचा वापर करून त्यांना एका गोणीत घातलं, कोंबलं, त्यांचे हातपाय तोडले. अशा पद्धतीने मग वचक बसवलाय या सगळ्या 12 मावळामध्ये. शहाजी राजांच्या नेतृत्वामध्ये असा वचक बसवायला पंतांनी सुरुवात केली. दरम्यान गंमत अशी झाली की रणदुल्ला खानचा मृत्यू झाला आणि अफजल खाननी शहाजी महाराजांच्या विरुद्ध आदिलशहाकडे तक्रार केल्यामुळं आदिलशहाची जी नोकरी होती ती नोकरी शहाजी महाराजांना सोडावी लागली. आता नोकरी सोडली त्यामुळे शहाजी महाराजांच्या आधिपत्याखाली हे सगळे प्रदेश होते. त्या प्रदेशांवरती मग साहजिकच तिकडून विजापूरवरून खंडोजी आणि बाजी घोरपड्यांना पुण्यावरती हल्ला करण्याला पाठवण्यात आलं. आता पुण्यावरती हल्ला करायला खंडोजी आणि बाजी घोरपडे येणार. अशा काळामध्ये पुण्याला दादोजींच्या नेतृत्वाखाली छत्रपती महाराज आहेत, औसाहेब आहेत. शिवाजी महाराजांचं बालशिवबाचं शिक्षण सुरू आहे. म्हणजे शिवभारतामध्ये तर उल्लेख केलेला आहे की काय काय अवगत होत्या, कुठल्या कुठल्या विद्या छत्रपतींना बालशिवबाला अवगत होत्या. शिवभारतकरांच्या म्हणण्यानुसार की श्रुती, स्मृती, पुराण हे सगळं बालपणी बालशिवबांना सांगितलं गेलेलं होतं. राजनीतीबद्दलच्या मुत्सद्देकरण्यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. सगळी शास्त्र, का रामायण महाभारताच्या गोष्टी मी तुम्हाला म्हणालो. व्यायाम करायला शिकवला होता. वास्तुविद्या, फलज्योतिष, आयुर्वेद
धनुर्वेद, अशा निरनिराळ्या प्रकारचे वेद, अशा निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी, ज्योतिषाच्या गोष्टी असतील त्या शिवबा शिकवलेल्या होत्या. निरनिराळ्या भाषा, पद्य, सुभाषित ती शिकवलेली होती. हत्ती, घोडे, रथ आरोहण याबद्दलचं उत्तम ज्ञान त्यांना दिलेलं होतं. गड चढणं, उतरणं, दौड मारणं, उड्या मारणं, तलवार चालवणं, धनुष्य चालवणं, चक्र चालवणं, भाला चालवणं, पट्टा चालवणं, युद्ध खेळणं, दुर्गा अभेद्य राखणं, दुर्लक्ष निशाण बोधणं, अशा सगळ्या गोष्टी पंतांच्या मार्गदर्शनामध्ये छत्रपतींना शिकवल्या जात होत्या. या सगळ्याचं बाळकडू मिळत होतं. आणि दुसरीकडे पंत ही जी सगळी राज्याची व्यवस्था लावत होते, ती राज्याची व्यवस्था कशी चालवायची हे सुद्धा महाराज शिकत होते. काही परीक्षा म्हणजे काही गुण लिहिलेले आहेत छत्रपती महाराजांचे. कुठले कुठले गुण? तंजावरच्या एका जुन्या हस्तलिखितामध्ये महाराजांच्या ठाई कोणते गुण होते आणि त्या गुणांची जोपासना बालपणापासून सुरू झाली होती ना, त्या गुणांची यादी दिलेली आहे की काय काय आहे यामध्ये. राजकलेची उत्तम जाण असणं, अश्वपरीक्षा, शस्त्रपरीक्षा, बोलणं रसिक, डोळ्यांमध्ये शरम होती, शाळीग्राम परीक्षा होती, गज परीक्षा होती, उत्तम न्याय परीक्षा होती, शहाणपण होतं, राजकारण होतं, मनुष्याचा पारखी असण्याचा गुण राजांमध्ये होत्या. घोडे चढाईत ते सराईत होते, हाती चढाईत होते, वक्तृत्व शक्ती त्यांच्यामध्ये होती, ते इमानी होते, शूर होते, उदार होते, व्युत्पन्न होते, धीर होते. समर्थांनी वर्णन करून ठेवलेलं आहे ना, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई, असे सगळे गुण छत्रपती महाराजांच्या ठाई होते. आणि ते सगळे गुण अंगी यायला, ते सगळे गुण अंगभूत ठरायला हा पुण्याचा काळ फार महत्वाचा होता. स्वराज्य स्थापनेच्या कार्याकडे आपण येऊ आणि मग आज इथे आपण निरोप घेऊ आजच्या आपल्या विवेचनाचा. स्वराज्य स्थापनेचं कार्य सुद्धा एका विचित्र अवस्थेमध्ये झालेलं आहे. मी आता आपल्याला म्हणालो की शहाजी राजांचा आदिलशहाकडचा घरोबा संपुष्टात आलेला होता आणि त्यांना आदिलशहाची नोकरी सोडावी लागली होती. आता हा काळ किती विलक्षण आहे बघा. आपल्या बापावरती संकट आलेलं आहे. अशा संकट समयी कुणी मुलगा असता तो म्हणाला असता की कशाला, मला काय करायचंय, माझ्या वडिलांवर 14 वर्षांचा आहे बरं का तो. 14 वर्षांचं मूल काय करू शकतं? आजची 14 वर्षांची मुलं काय करतात याचा जर आपण विचार करा. ही जी आपली पूर्वीची जी परंपरा होती ना, पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती ना, ती शिक्षण पद्धती आपण पूर्णपणे मातीत घातली आणि ही इंग्रजांची शिक्षण पद्धती या देशामध्ये आली. त्यामुळं आमच्या तारुण्याचा सगळा घात ह्या इंग्रजी शिक्षण पद्धतीने केला. सांदीपनी ऋषींच्या आश्रम पद्धतीनुसार जर खरी शिक्षण पद्धती आपल्या देशात आज राहिली असती, जे शिक्षण शिवबांना वयाच्या 14व्या वर्षी, मी आता जे वाचून दाखवलं ना, आता जी सगळी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ना, की इतक्या गोष्टी शिवरायांना येत होत्या, इतक्या गोष्टी शिवरायांना अवगत होत्या वयाच्या 14व्या वर्षी. मला सांगा, आतापर्यंत तीच शिक्षण पद्धती जर आपण पुढे चालवली असती तर तुमची माझी 14-15 वर्षांची मुलं काय आत्मतेजाने झळाळली असती, काय बलोपासना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असती सांगा. याचा कधी विचार केला आपण? आपण अत्यंत घाणेरडी, अत्यंत चुकीची अशी शिक्षण पद्धती अवलंबली आणि त्या शिक्षण पद्धतीने आमचा घात केलेला. 14 वर्षांच्या शिवाजी महाराजांवरती, 14 वर्षांच्या बाल शिवबावरती, तरुण शिवबावरती प्रसंग काय गुदरतो की आता दोनच पर्याय आहेत. खंडोजी आणि बाजी घोरपडे पुण्यावरती हल्ला करायचा म्हणतायत. पुण्यावरती हल्ला करायला त्यांना पाठवलेलं आहे. आता शिवाजी आणि दादाजींपासून दोनच पर्याय आहेत. एकतर आदिलशहाला शरण जायचं, नाहीतर लढायचं. 14 वर्षांचे शिवबा आहेत, आऊसाहेब आहेत, पंत आहेत. शिवबा डगमगत नाहीत, सामोरं जाण्याचा निर्णय घेतात. आणि जी मंडळी आतापर्यंत त्यांनी जोडलेली आहे, पुण्यात राहून काही फक्त हे सगळ्या शस्त्र आणि कला शिकत नाहीयेत, ते माणसं जोडतायत. ही जी सगळी माणसं शिवबारायांनी जोडलेली आहे, ती माणसं जोडताना ती मंडळी संकटाच्या काळात एकत्र उभी राहायला पाहिजे. अशी सगळी माणसं संकटाच्या काळात एकत्र उभी राहिली आणि त्यांना त्या संकटाची जाणीव करून दिली. संकटाची नुसती जाणीव करून दिली नाही, पुण्यावर चालून येणार म्हणून पुण्याचं नुकसान होणार, ते पुण्याचं नुकसान होऊ नये. कारण पुण्यात जर युद्ध झालं तर ते नुकसान होईल. ते युद्ध कसं टाळायचं? तर मग या सगळ्या निसर्गाच्या अवतीभोवतीचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाचा आपण सहकार्य घेतलं पाहिजे. म्हणून मग ते पुण्याच्या जवळच असलेल्या रोहिडेश्वराच्या डोंगराच्या आश्रयाला आले. सोबत ही सगळी मंडळी होतीच.
तिथे त्या रोहिडेश्वराच्या डोंगराच्या आश्रयाला आल्यानंतर मग गंमत बघा, पुण्याला यायच्या आधी दरम्यानच्या काळामध्ये शिवरायांचं लग्न झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर ते विजापूरला जाऊन आलेले. विजापूरच्या त्या सगळ्या आदिलशाहीचा त्यांनी कार्यभार बघितलेला आहे. तो कार्यभार बघून त्यांच्या मनामध्ये कल्पना आली नसेल का की ही सगळी मंडळी जी आपल्या राज्याची नाही, जी आपल्या मातीशी नाही, ज्यांचं आपल्या मातीशी अजिबात इमान नाही, अशी मंडळी या भारतात येतात, आमच्यावरती लूट करतात, आमच्याच माणसांना त्यांच्या टाचेखाली तुडवतात. तिथे तर गायींची हमखास कत्तल शिवाजी महाराजांनी डोळ्यापुढे बघितली. आणि हे सगळे बादशाह स्वतःला म्हणून घेतात. अशा बादशहांना कुर्निसात करण्यात आम्ही आमचं आयुष्य का घालवायचं? या बादशहाला आम्ही बादशाह मानायचंच नाही. अशा बादशहांना कुर्निसात करण्यामध्ये आम्ही आमच्या आयुष्याचा किती काळ घालवायचा, असा विचार कुठेतरी मनामध्ये चाटून गेलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण वयाच्या 14व्या वर्षी मनावर ह्या सगळ्याचा परिणाम आहे की आपले वडील बघा, कधी निजामशाहीची चाकरी करतात, कधी आदिलशाहीची चाकरी करतात, कधी त्यांना मुघलांशी लढावं लागतं. ही सगळी माणसं, यांना आमच्याबद्दल अजिबात प्रेम नाही, आमच्याबद्दल अजिबात आपुलकी नाही, आमच्याबद्दल अजिबात आस्था नाही, तरी आम्ही यांचं गुलाम व्हायचं काय अडलंय? त्यापेक्षा आम्ही आमचं वेगळं राज्य स्थापन करू, छोटस का होईना, पण आम्ही प्रयत्न तर करू. अशा भूमिकेतनं आजूबाजूची परिस्थिती बघतायत. जिजाऊ भाऊसाहेब त्यांना त्या सगळ्याचं भान आणून देत आहेत. ती परिस्थिती बघत बघत मग आता संकट आलंय ना, आता त्या संकटातच खऱ्या अर्थाने शूरांची परीक्षा होते. मग ते सगळे सवंगडी त्या रोहिरेश्वराच्या डोंगराच्या आश्रयाला आले. तिथे ते सगळे जमले. ती ऐतिहासिक स्वराज्य स्थापनेची शपथ त्या शिवपिंडे समोर या शिवाजी महाराजांनी घेतली. आजही आपण बघितलं तर भोर तालुक्यात सह्याद्रीच्या शिखरावरच्या झाडीत ते मंदिर दडलेलं आहे. 14-15 वर्षांची ही तरुण पोरं आदिलशहानं पाठवलेली स्वारी अंगावर घेत घेत स्वराज्यासाठी लढायची शपथ घेतात. काय काळीज असेल या माणसाचं, काय काळीज असेल या माणसाच्या आईचं की आपलं 14 वर्षाचं मूल या सगळ्या पातशाह्यांना झुलवण्याची शपथ घेत आहे, या पातशाह्यांविरुद्ध संग्राम करण्याची शपथ घेत आहे. हो, त्या पोराचं सगळं आयुष्य काट्या कुट्यांनी भरलेलं आहे. हे सगळं त्या आईला कळतंय, तरी सुद्धा आपल्या काळजावर प्रचंड मोठा दगड ठेवून ही आई त्या मुलाला प्रेरणाच देते. अशी आई शिवरायांना लाभली, अशी आई या महाराष्ट्राला लाभली. हे तुमचं माझं फार मोठं भाग्य आहे मित्रांनो. अशा जिजाऊ भाऊसाहेबांच्या पोटी शिवराय जन्माला आले, हे या महाराष्ट्राचं भाग्य. 14व्या वर्षी मग एकीकडून ते सैन्य चालत आलेलं आहे पुण्यावरती. मग शिवराय मागे सरले. कुठे गेले तर ते रोहिडा किल्ल्यात शिरले. पुणे प्रांत एकीकडे घोरपड्यांनी ताब्यात घेतलेला होता. मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या सवंगड्यांच्या मदतीनं राजगड आणि रोहिडा यांच्या दरम्यान जो काय वेळवंड खोऱ्यातला भाग होता तो भाग आपल्या ताब्यात घेतला. अनेकांना गैरसमज आहे की स्वराज्याचं तोरणा किल्ला घेऊन त्यांनी बांधलं, पण नाही. आधी राजगड घेतला गेला. त्या राजगडानंतर मग त्यांनी तोरणा किल्ल्याकडे आपला मोर्चा वळवला आणि मग राजगड घेतल्यानंतर पुढे तो तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतलेला आहे. लक्षात घ्या, राजगडानंतर तोरणा. त्या रोहिड्याच्या त्या सगळ्या खोऱ्यामध्ये वेळवंड खोऱ्यातला तो भाग त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. आणि तो भाग कोणाच्या ताब्यात होता? तो भाग निजामशाहीच्या ताब्यात होता. म्हणजे गंमत बघा, एकीकडून आदिलशहा चाल करून येतोय आणि दुसरीकडून आपण निजामशाहीच्या ताब्यातले किल्ले हातात घेतोय. काय हिंमत लागते. तिथे फक्त किल्ला नाही ताब्यात घेतला, तिथे जमा झालेला जो सरकारी पैसा होता त्याला वसूल म्हणतात. तो वसूल शिवरायांच्या खात्यामध्ये जमा झाला. लक्षात घ्या, तो वसूल शिवरायांच्या खात्यामध्ये शिवरायांनी आपल्या खात्यामध्ये जमा करून घेतला आणि मग तो वसूल शिवरायांच्या खात्यात जमा केलाय. अशी बातमी विजापूरच्या मिया रहीम अहमद खान यांच्याकडे गेली. त्या मिया रहीमकडे ती बातमी गेल्यानंतर त्यांनी तिथे दादाजी पंत म्हणून जे होते त्या दादाजी पंतांना खलिता धाडला आणि त्यांना धमकी वजा पत्र लिहिलं की तुम्ही शिवाजीचा पक्ष जर सोडला नाही तर तुमचा शिरच्छेद केला जाईल. शिवरायांनी त्या दादाजी पंतांना
हे दादाजी पंत वेगळे, हे दादोजी कोंडदेव वेगळे, हे दादाजी पंत त्या किल्ल्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये होते ते वेगळे. त्यांना असं तिकडून पत्र आलं विजापूरहून की तुम्ही जर या शिवाजीच्या कारस्थानांना, त्यांना ती कारस्थानच वाटणार ना, आपल्याला ती स्वराज्य स्थापना वाटते, पण त्यांच्या बुडाखाली आग लागलेली होती. त्यांना कुठेतरी दिसत होतं की ये शहाजी का बच्चा इतना सीधा साधा नहीं है. आपल्याला ते स्वराज्य वाटत होतं, पण त्यांनी तेव्हाच त्या दादाजी पंतांना पत्र लिहिलं आणि म्हणलं तुम्ही शिवाजीचा पक्ष जर सोडला नाही तर शिरच्छेद केला जाईल. शिवरायांनी त्यांना दिलासा देणारं पत्र लिहिलं. त्या पत्रातला मजकूर तुम्हाला सांगणार आहे आणि मग आजच्या समारोपाकडे मी वळणार आहे. स्वराज्याची स्थापना अशा पद्धतीनं झाली. कशी झाली स्वराज्य स्थापना? माणसं कशी जोडली शिवरायांनी? जर त्या दादाजी पंतांनी जीवावर उदार होऊन, जीवावरची जोखीम पत्करून आजूबाजूच्या प्रदेशातला सरकारी पैसा आपल्या खजिन्यात जमा केलेला आहे आणि आज त्या दादाजी पंतांना विजापूरच्या मीर रहीम कडून जीवाची धमकी देण्यात येते, त्या दादाजी पंतांचं सांत्वन, त्या दादाजी पंतांना धीर देण्याचं काम 14-15 वर्षांचे शिवाजी राजे पत्राद्वारे करतात. ते पत्र फार ऐतिहासिक आहे. त्यात ते म्हणतात, दादाजी, श्री रोहिडेश्वर तुमचे खोरियातील आदी कुलदैवत, तुमचा डोंगर माथा पठारावर शेंद्री लगत स्वयंभू आहे. श्री रोहिडेश्वर ज्याच्या समोर आम्ही शपथ घेतली ना, तो रोहिडेश्वर हे तुमच्या खोऱ्यातलं कुलदैवत तुमच्या डोंगर माथ्याच्या पठारावर शेंद्री लगत स्वयंभू आहे. त्याने आम्हाला यश दिले. आम्ही त्याच्यावरती हात ठेवून त्याच्या साक्षीनं आम्ही शपथ घेतली की आता इथून पुढे मोगली मुलूक आम्ही बेचिराग करू. आतापर्यंत आम्ही सहन केलं, आता इथून पुढे सहन करणार नाही. आता लढाईची आमची वेळ आलेली आहे. तर त्या रोहिडेश्वरानं आम्हाला यश दिले व तो पुढे सर्व मनोरथ हिंदी स्वराज्य करून पुरवणार आहे. काय पत्र आहे, काय विलक्षण आहे. 14-15-16 वर्षांचा पोरगा लिहितो की त्या रोहिडेश्वरानं आम्हास यश दिले व तो पुढे आमचे सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरवणार आहे. आज आपण म्हणतो ना, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असं महाराज जे म्हणतात ना, त्याचा उल्लेख इथे आलाय पहिल्यांदा. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असं त्या पत्रात ते म्हणतात की पुढे सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरवणार आहे. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. याप्रमाणेच मनाची खात्री करून तुम्ही येणे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काही जरी झालं तरी आम्ही अजिबात तुम्हाला दगा देणार नाही. किती जरी मोठं संकट आलं तरी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. कारण आपल्याला नवं स्वराज्य उभं करायचंय. नवं स्वराज्य आपल्याला इथून पुढे लढवायचंय, घडवायचंय. अशी शपथ स्वतः घेतली. त्याच्यात मोठेपणा आहेच, पण स्वतः शपथ घेऊन राजे थांबत नाहीत. स्वतः शपथ घेऊन 14-15-16 वर्षांचे शिवा महाराजे थांबत नाहीत. तर आपल्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असलेल्या, आपल्यापेक्षा कित्येक पावसाळे आधी बघितलेल्या दादाजी पंतांना पत्राद्वारे सांगतात की नाही, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. ती श्रींची इच्छा पुढे कशा रीतीनं मोठी होत गेली, त्या श्रींच्या इवल्याशा इच्छेचा वटवृक्ष कसा झाला आणि 300 वर्षांनंतर स्वतंत्र, स्वयंभू, गौरवशाली असं मराठी राज्य कसं स्थापन झालं, त्या मराठी राज्य स्थापनेची ही कथा, हे शिवचरित्र प्रत्येकाने आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये सानंद धारण करावं. हे चरित्र तुमच्या घरातल्या तरुण मुलांना सोबत घेऊन बघावं. कारण ज्या वयात त्यांनी तो पराक्रम केला, प्रभू रामचंद्रापासूनचा आपला इतिहास आहे, विसरू नका. ते विश्वामित्र ऋषी दशरथ राजाकडे येत आहेत आणि त्याला म्हणतायत, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तो की सर्वथा. तो तरुण रामचंद्र राक्षसांचं रक्षण करण्यासाठी योग्य आहे. त्या तरुण वयातच पांडवांनी सगळं कर्तृत्व दाखवलेलं आहे. त्या तरुण वयात पांडवांनी त्यांच्या कर्तृत्वाला नवी झळाळी दाखवलेली आहे. पुढच्या काळात आपण बघितलं तर त्याच तरुण वयात चाणक्यांनी चंद्रगुप्ताला हाती घेतलेला आहे. साधा मेंढपाळाचा मुलगा, तो गोराख्याचा मुलगा. चाणक्यानं त्याला हेरलं आणि त्या तरुणाच्या हातून पुढे एक गौरवशाली असं राज्य निर्माण केलं. त्याच तरुण वयामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही का?
त्याच 14, 15, 16 वर्षांच्या वयामध्ये समर्थ रामदास स्वामी चिंता करीतो विश्वाची असं म्हणत लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेले. आणि मग त्यांनी तुम्हा आम्हाला लढण्याची प्रेरणा दिली. आणि त्याच 14, 15, 16 वर्षांच्या वयामध्ये मित्रांनो शिवराय त्या रायरेश्वरासमोर स्वराज्य स्थापनेची शपथ घेत आहेत. नुसती शपथ घेत नाहीयेत, तर लगेचच गड काबीज करून सुरुवात करतायत. मग नंतर त्या रायगडानंतर मग तो तोरणा घेतायत. राजगडानंतर तोरणा घेतायत, स्वराज्याचं तोरण बांधतायत. तो डोंगर नुसता ताब्यात घेत नाही, त्या डोंगरावरती आपल्या पद्धतीनं बांधकामाला सुरुवात करतायत. ते बांधकाम केवळ त्या तोरण गडाचं नाहीये. इतिहासाच्या पोटात शिरून जेव्हा आपण बघतो तेव्हा असे धागेदोरे हातात येतात. शिवाजी महाराजांनी ते जे 14, 15, 16व्या वर्षी तोरणगडाचं बांधकाम सुरू केलं ना, ते नुसतं तोरणगडाचं बांधकाम नव्हतं. ते बांधकाम होतं भविष्यामधल्या 20-22 वर्षांमध्ये त्यांना ज्या प्रचंड लढाया सोसायच्या होत्या, त्या लढायांचं ते बांधकाम, त्या तरुण मावळ्यांच्या मनांचं ते बांधकाम होतं. त्या स्वराज्याच्या बांधकामाला तो जो राज्याभिषेक दिन आज आपण साजरा करतो ना, त्या राज्याभिषेक दिनाचं पहिलं अर्घ्य महाराजांनी त्या 14व्या वर्षी सोडलं होतं. आज त्या अर्घ्यदानाची कथा, ते पहिलं अर्घ्य कसं सोडलं, कसं जीवावर उदार होऊन परिस्थिती अनुकूल नसताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं राज्य उभारण्याची सुरुवात केली, कशा जिजाऊ आऊसाहेब लाभल्या, कसे दादोजी पंत लाभले, कसे शहाजी राजे लाभले, ती सगळी कथा आज आपण मनामध्ये अंतःकरणामध्ये धारण केली. उद्याच्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये आणखीन पुढचा सगळा पराक्रम, पहिलं संकट या स्वराज्यावरती कसं आलं आणि त्या संकटामधून छत्रपती महाराज कसे सही सलामत बाहेर पडले, तो सगळा इतिहास आपण जाणून घेऊयात. तोवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नामसंकीर्तन करत आज इथेच थांबूया. आज इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, उद्या आणखी मोठ्या संख्येने याल. त्या अफजल खानाचं कसं पारिपत्य केलं, त्याचा कसा कोथळा काढला, ही रोमहर्षक शिवकथा उद्याच्या भागात आपण सगळे सानंद गाऊयात. तुमच्या घरातल्या तरुणांसह या, अरुणांसह या, ज्येष्ठांसह या आणि माझ्यासोबत तुम्हीही हे अजरामर लोकविलक्षण असं शिवचरित्र गा. तोवर मनपूर्वक नमस्कार, मनपूर्वक नमस्कार. जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया. आर्यांच्या देशावरी मेंढ्यांचा घाला आला आला. सावध हो शिव भूपाला, सद्गती दा भूमाता. दे तुझ हा केला, दे तुझ हा केला. करुणारव भेदुनी तव हृदयन का गेला. जय देव जय जय शिवराया. श्री जगदंबाजी स्तव शुंभाधिक भक्षी. दशमुख मर्दुनी जी श्री रघुवर संरक्षी. ती पूता भूमाता म्लेंछाही छळता, म्लेंछाही छळता. तुझ विण शिवराया तिज कोण तुझा त्राता. जय देव जय शिवराया. त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो. परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो. साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया, दुष्कृती नाशाया. भगवन भगवद्गीता सार्थ कराया. जय देव जय शिवराया, जय जय शिवराया. या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव जय शिवराया, जय जय
शिवराया